पहलगाममध्ये मृत्यूचं तांडव घडवून आणणाऱ्या त्या 4 मानवरूपी दानवांचे फोटो आता समोर आलेत। आदिल गुरु, आसिफ शेख, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी यांची नावं आहेत। यातील 2 जण स्थानिक आहेत तर 2 जण पाकिस्तानी आहेत। आदिल गुरी हा अनंतनाग जिल्ह्यातला आहे तर आसिफ शेख हा सोपोरचा आहे। हेच ते 4 लोक आहेत की ज्यांचा या भ्याड हल्ल्यामध्ये सहभाग होता। निशस्त्र आणि कोणती कल्पना नसलेल्या नागरिकांवरती गोळ्या घालणारे हे दहशतवादी। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला। हा भ्याड हल्ला करणारे दहशतवादी 2च आठवड्यांपूर्वी भारतात आल्याची प्राथमिक माहिती आहे। पीर पंजाल पर्वतरांगांमधून दाट जंगलांच्या मार्गे हे दहशतवादी पहलगामकडे आल्याची सूत्रांची माहिती आहे। राजौरीच्या चत्रूमधून वधावन मार्गे पहलगाममध्ये हे दहशतवादी आले होते। पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा हा नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर येते। काल दुपारी हल्ला केल्यावर रात्रीच हे दहशतवादी पुन्हा पाकिस्तानात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे 8 तास लागले असावेत अशी माहिती आहे। परत जाण्यासाठी देखील जवळपास तेवढाच वेळ लागला असावा। या हिशोबाने रात्री 10 ते 11च्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असावा अशी शक्यता आहे। पहलगाम हल्ल्याच्या प्लॅनिंगबद्दल आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसूरी उर्फ खालिद या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची शक्यता आहे। या हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये रचला गेल्याची माहिती मिळते। एवढंच नाही तर स्थानिक स्लीपर सेलचे 6 ते 8 दहशतवादी देखील यामध्ये सामील होते। या स्लीपर सेलनंच घटनास्थळाची रेकी केली होती आणि तिथं कुठलीही सुरक्षा नाही हे लष्कर-ए-तोयबाला कळवलं होतं अशी माहिती सूत्रांकडून कळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।